घराशेजारील जागेवरून वाद घालत चौघांनी केलेल्या मारहाणीत 2 जण जखमी झाल्याची घटना बंधारपाडा तालुका नवापूर येथे घडली। याबाबत विसरवाडी पोलिसात 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। बचत गटांच्या वस्तूंचे आयोजित सरस प्रदर्शनाचा शुक्रवारी समारोप करण्यात आला। गेल्या 5 दिवसापासून हे प्रदर्शन सुरू होते। नंदुरबारानंतर नवापुरात ही वाळू ठेकेदाराने ग्राम महसूल अधिकाऱ्यास धमकी दिली। याबाबत नवापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला। भरधाव माल ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने युवक जखमी झाल्याची घटना शहादा शिरपूर रस्त्यावर बामखेडा नजीक घडली। याबाबत सारंगखेडा पोलिसात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला। धुळे सुरत महामार्गावर उड्डाणपुलाजवळ नवापूरच्या दिशेने जाणाऱ्या मालवाहू रिक्षाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने 1 जण जखमी झाल्याची घटना घडली। सारंगखेडा येथील बसस्थानकाजवळ एसटी बस आणि मोटरसायकलचा अपघात होऊन 1 जण जखमी झाल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली। नंदुरबार शहरातील दत्त कॉलनी चोरट्यांनी शिक्षकांचे घर फोडून 1.25 लाखाचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली। या प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला। धुळे सुरत महामार्गावरील रेल्वे गेटच्या दुरुस्तीच्या कामांसाठी 6 दिवस महामार्गावरील वाहतूक वळवण्यात आली। नंदुरबार मार्गे ही वाहतूक वळवण्यात आल्याने वारंवार वाहतूक ठप्प। शहादा येथील राष्ट्र सेवा दलाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला। अक्कलकुवा व दडगाव तालुक्यात अनुक्रमे केवळ 42 व 60% LPG उपलब्धता आहे। दोन्ही तालुक्यात जोडणीधारकांची संख्या वाढवावी अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. मिताली शेट्टी यांनी जिल्ह्यातील गॅस वितरकांच्या बैठकीत बोलताना दिल्या। नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील आदर्श माध्यमिक विद्यालयात मानव विकासांतर्गत विद्यार्थिनींना सायकल वाटप करण्यात आल्या। गुजरातच्या सुरत जिल्हा सहकारी खरेदी विक्री संघाची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली। यात निझर कुकरमुंडा तालुक्यातील संचालक म्हणून कुशाल मराठे यांची बिनविरोध निवड करण्यात आली। नंदुरबार शहरातील नॅशनल गर्ल्स हायस्कूल एंड ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा पार पडला। अक्कलकुवा तालुक्यातील कराई ग्रामपंचायतीच्या सरपंचावर अविश्वास प्रस्ताव मंजूर करण्यात आला। या प्रस्तावाची पडताळणी करण्यासाठी 6 फेब्रुवारी रोजी विशेष ग्रामसभा होणार। तोडोदा प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा होणार। नंदुरबार तालुक्यातील ठाणेपाडा येथे ग्रामपंचायत गुरुमाऊली भक्त मंडळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान व आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले। नंदुरबार तालुक्यातील बोराडा येथील शहीद मिलिंद खैरनार यांच्या स्मारकाला अभिवादन करून नंदुरबार जिल्ह्यातील माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला। नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथील पोलीस ठाण्यात जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता एस व उपविभागीय पोलीस अधिकारी संजय महाजन यांच्या उपस्थितीत नागरिकांसाठी तक्रार निवारण दिन घेण्यात आला। अखिल भारतीय गुजर महासभेच्या राष्ट्रीय सचिवपदी जगदीश रघुनाथ पटेल यांची निवड करण्यात आली। नंदुरबार येथील बसस्थानकातून शहादा मार्गावर बस फेऱ्यामध्ये वाढ करण्याची मागणी होत आहे। नंदुरबार येथील नगरपालिकेत महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त मुख्याधिकारी राहुल वाघ यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले।